नमस्कार मित्रांनो, मी रुपेश कुमार जैन. माझ्या टॅली वैद्यशाही या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत करीत आहो. मित्रांनो, आजवर मी मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेमधून माझ्या यूट्यूब चॅनलवर अकाउंटिंगवर खूप सारे व्हिडिओ बनवले आहे. ज्यामध्ये लगभग टॅली प्राईम, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आणि एक्सेल या सर्व सॉफ्टवेअरचा यूज करून मी निरनिराळ्या विषयांवर व्हिडिओ बनवले आहे. चला मित्रांनो, आजच्या विषयाकडे वळूया. मेंटेन बिल बाय बिल. मेंटेन बिल बाय बिल म्हणजे काय? टॅली प्राईममध्ये आपल्याला जेव्हा परचेस आणि सेल या व्हाउचर्समधून डाटा एंट्री करायची असेल आणि ती जर क्रेडिट बेसिसवर करायची असेल, म्हणजे उधारीवर मालाची खरेदी किंवा उधारीवर मालाची विक्री करायची असेल आणि त्याचा रेकॉर्ड ठेवायचा असेल, ज्याला म्हणतात आउटस्टँडिंग रेकॉर्ड, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, की परचेस आणि सेल ज्यांना करायची आहे त्या सन्ड्री डेटर्स आणि सन्ड्री क्रेडिटरचे लेजर ओपन करते वेळेस आपल्याला या F11 फीचर्समधून मेंटेन बिल बाय बिल ही जी कमांड आहे त्याला इनेबल करावं लागेल F11 फीचर्समधून. इथे मी टिक करून देत आहो तुम्हाला F11 फीचर्समधून. हे आपण टॅलीमध्ये बघणारच आहे. जेव्हा आपण F11 फीचर्समध्ये जाऊ तेव्हा मेंटेन बिल बाय बिलला क्लिक करून ओके करायचं त्याला. त्यानंतर सेट डिफॉल्ट पिरियड. सेट डिफॉल्ट पिरियड याचा अर्थ असा होतो की डेटर्स किंवा क्रेडिटर्स यांच्यासाठी तुम्ही क्रेडिट पिरियड किती ठेवणार आहे, उधारीचा पिरियड किती ठेवणार आहे. सपोज करून सन्ड्री क्रेडिटरचा लेजर ओपन करताना सन्ड्री क्रेडिटर तुम्हाला किती दिवसाच्या बोलीवर माल उधारीवर देणार आहे किंवा सन्ड्री डेटर्सचं जेव्हा लेजर ओपन करू तेव्हा किती दिवसाच्या बोलीवर तुम्ही तुमच्या ग्राहकाला माल उधार देणार आहे. त्यानंतर मित्रांनो इथे लिहिलेलं आहे रेफरन्स शुड बी गिवन व्हाईल डेट एंट्री. तुम्हाला रेफरन्स द्यायचा आहे. रेफरन्स म्हणजे काय, की खरेदी विक्रीच्या व्यवहारात जो मध्यस्थ असतो, ब्रोकर किंवा दलाल, त्याचं नाव द्यायचं आहे. जर त्या ठिकाणी आपण ब्रोकरचं नाव नाही दिलं तर तिथे तुम्ही बिल नंबर पण देऊ शकता रेफरन्समध्ये. त्यानंतर त्या व्हाउचरला सेव्ह केल्या जाईल आणि सेव्ह केल्यानंतर तुमचा जो प्रोग्राम बनणार आहे त्या प्रोग्रामचं नाव असतं, इथे बघा माझ्या स्क्रीनवर दिसते, DSOP आणि DSOR. तर DSOP आणि DSOR काय आहे, हे गेटवे ऑफ टॅलीवरून कसं बघितलं जाते, त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी मेन्शन असते, हे सर्व. आणि त्याआधी आपल्याला एक परचेस बिल आणि एक सेल बिल, मिनिमम एक परचेस आणि एक सेल बिल जर आपण घेतलं तर आपल्याला दोन्ही आउटस्टँडिंग प्रोग्राम बघायला मिळेल. तर चला मित्रांनो, मी तुम्हाला माझ्या टॅली प्राईमच्या एका स्क्रीनवर घेऊन जात आहे. इथे बघा मी टॅलीला क्लिक केलं. इथे तुम्ही बघत आहे टॅली वैद्यशाही या नावाने मी एक कंपनी ओपन करून ठेवलेली आहे आणि हेच मित्रांनो टॅली वैद्यशाही माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव सुद्धा आहे. तर आता मला एक परचेसची एंट्री आधी करायची आहे. तर मी गेटवे ऑफ टॅलीवरून व्हाउचर्सवर आलो. व्हाउचर्सवर इथे मी क्लिक केलं तर बघा मित्रांनो, मी परचेस व्हाउचरमध्ये आलो आहे आणि आता मला एक डाटा एंट्री घ्यायची आहे. तर मी इथे रेफरन्स किंवा सप्लायर नंबर, इथे मी बिल नंबर देणार. त्यानंतर मी इथे एक माझी पार्टी घेतो, प्रदीप इलेक्ट्रॉनिक्स. प्रदीप इलेक्ट्रॉनिक्स कडून मी ₹15,500 माल परचेस करत आहो, कारण ते माझे सन्ड्री क्रेडिटर आहे आणि इथे मी गुड्स परचेसला डेबिट करत आहो. इथे मी नरेशन लिहिणार. एक मिनिट. प्रदीप किराणा, मेंटेन बिल बाय बिल. बघा मित्रांनो, मी थोडा कर्सर मागे घेतो माझा. जेव्हा मी प्रदीप किराणाचा लेजर ओपन करून ठेवलेलं होतं तेव्हा इथे मी तुम्हाला कंट्रोल एंटर या ठिकाणी जिथे नाव दिसत आहे ना, तिथे मी त्या नावावर आलो, इथे आलो आणि मी कंट्रोल एंटर प्रेस करत आहो. त्याची मास्टर एंट्री म्हणजे अल्टरेशन स्क्रीन, इथे बघा लेजर अल्टरेशन आलेला आहे. तर इथे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की प्रदीप इलेक्ट्रॉनिक्सचं जेव्हा मी लेजर ओपन केलं, सन्ड्री क्रेडिटरचा ग्रुप लावला आणि बघा इथे मेंटेन बॅलन्स बिल बाय बिल हे जर नसेल तर तुम्हाला इथे F11
फीचर्स प्रेस करावं लागेल आणि इथे ती कमांड आहे बघा, इथे इनेबल मेंटेन, इथे इनेबल बिल वाईज एंट्री, याला मी यस केलेला आहे मित्रांनो. याला यस केल्यावर तुम्हाला ती कमांड बघायला मिळेल, मेंटेन बॅलन्स बिल बाय बिल. याला आपण यस करूया. इथे यस केल्यावर बघा डिफॉल्ट क्रेडिट पिरियड आला. सन्ड्री क्रेडिटरने आपल्याला सपोज करून 10 दिवसाच्या बोलीवर माल उधार दिलाय, तर इथे 10 दिवस टाकावं लागेल. तर आपल्याला कॉम्प्युटर सांगेल की 10 दिवस त्याचे होत आलेले आहे, तुम्ही पेमेंट करा. त्यासाठी इथे आपण 10 दिवसाचा पिरियड देऊन टाकलेला आहे. ओके. आणि मी इथे इथे बाहेर निघतो. आता 15,500चा घेतलं मी. इथे बघा, तर जसंही मी मेंटेन बिल बाय बिलला यस केलं होतं, तर त्यांनी हा छोटासा इथे आउटस्टँडिंग चार्ट मला दिलेला आहे की इथे मेथड ऑफ ऍडजस्टमेंट मध्ये आपण न्यू रेफरन्स घ्यायचं. त्यानंतर जो मी 15 नंबर बिल दिला होता, तुम्हाला नाही दिसणार, इथे इनव्हिजिबल आहे इथे मागच्या स्क्रीनवर बॅक एंडला. तर इथे इथे तुम्हाला तो 15 बिल नंबर ऑटोमॅटिक आलेला दिसतोय आणि 10 दिवसाचा डिफॉल्ट क्रेडिट पिरियड दिला. तर मी 2/5ला म्हणजे 2 मेला, इथे बघा इथे 2 मे तारीख दिसेल मागच्या स्क्रीनवर. तर 2 मेला मी डाटा एंट्री घेत आहो आणि 10 दिवसानंतर बघा इथे 12 मेला मला त्याचे पैसे पेड करावे लागतील, कारण मी माल खरेदी करत आहो क्रेडिट बेसवर. तर इथे 15,500ची मी डाटा एंट्री घेतली आणि गुड्स परचेसला मी काय केलं, डेबिट केलं. तर इथे बघा मग नॅरेशन काय होईल, बिंग गुड्स परचेस ऑन क्रेडिट बेसिस ॲज पर बिल नंबर 15. ओके. तर ही मी फर्स्ट एंट्री सेव्ह करत आहो मित्रांनो, प्रदीप इलेक्ट्रॉनिक्सच्या नावाने. ही एंट्री मी सेव्ह केली. त्याच्यानंतर मी तुम्हाला त्याचा रिपोर्ट्स पण दाखवून देतो. गेटवे ऑफ टेलीवर आलो. आपल्याला प्रेस करायचं असतं DSOP. तर इथे बघा, डी साठी डिस्प्ले आहे, यस. एस साठी आपल्याला काय आहे, स्टेटमेंट्स ऑफ अकाउंट आहे. त्यानंतर ओ फॉर आउटस्टँडिंग आणि पे फॉर पेएबल. तर बघा इथे प्रदीप इलेक्ट्रॉनिक्स ही पार्टी आलेली आहे. 2 मेला आपण त्याची डाटा एंट्री केलेली आहे परचेसची. 15 बिल नंबर आहे. पार्टीचं नाव प्रदीप इलेक्ट्रॉनिक्स आहे आणि 15,500चं बिल आहे आणि 12 मेला त्याचा ड्यू होणार आहे. मित्रांनो, ही लिस्ट जी आहे बिल्स पेएबल आउटस्टँडिंग प्रोग्रामची, ही कोणत्या कामी पडते? सपोज करा की तुमची एखादी कंपनी आहे आणि तुमच्या कंपनीमध्ये तुम्ही 5 ते 6 सेल्स एक्झिक्युटिव्ह ठेवलेले आहे आणि ते त्यांच्या वेगवेगळ्या दिलेल्या फील्डवर रोज जात आहे, जेणेकरून ते अमरावतीला जाईल, नागपूरला जाईल आणि अमरावती आणि नागपूरला त्यांना जेवढ्या डिस्ट्रीब्युटरकडे किंवा शॉपकीपरकडे जायचं आहे तिथे ते जातील. ते जाण्या अगोदर तुम्हाला लिस्ट मागतील. एका अकाउंटंटला लिस्ट मागितल्या जाते आउटस्टँडिंगची, उधारीची, की मी या फील्डवर जात आहे आणि मला तिकडच्या फील्डच्या सर्व शॉपकीपरची किंवा डिस्ट्रीब्युटरची लिस्ट हवी आहे, जेणेकरून मी येताना त्यांच्याकडून माझी उधारी वसूल पण करेल आणि माझ्या मालाचे सॅम्पल, प्रॉडक्ट आणि कंपनीची मी ऍड पण करून येईल त्यासाठी. तर मग त्यावेळेस जर 50 जणांची तुम्हाला लिस्ट द्यायची आहे, तर त्यावेळेस आपण 50 जणांचे लेजर तर त्यांना देणार नाही काढून. त्याच्यामुळं DSOR आणि DSOP मधून गेटवे ऑफ टेलीवरून उधारीच्या डेटाची लिस्ट निघते. पण कधी, जेव्हा F11 फीचर्स मधून मेंटेन बिल बाय बिलला आपण यस करू. तर मी तुम्हाला उधारीमध्ये एक नाव दाखवलेलं आहे. असेच तुम्हाला 50, 100, 200, 300 नावं या स्क्रीनवर दिसतील. तेव्हा तुम्ही त्यांना फील्ड वाईज तुम्ही त्यांना लिस्ट काढून देऊ शकता. तर ही आपली परचेसची एंट्री झाली. आता मी तुम्हाला सेलची एक एंट्री करून दाखवतो. मी इथे वाउचर्सवर आलो आणि इथे मी F8 करणार. F8 मध्ये मी सेल्स वाउचर घेणार. इथे मला हा आयटम मोड आला. मला आयटम मोड नको, म्हणून मी Ctrl+H करत आहो आणि इथे ॲज वाउचर मोड देणार. इथे मला डेबिट करायचं आहे पार्टीला, जानकी इलेक्ट्रॉनिक्स यांना मी माल सेल करणार आहोत 18,500 रुपयाचा आणि
इथे बघा न्यू रेफरन्स आलाय. न्यू रेफरन्स मध्ये जो बिल नंबर असतो, इथे बिल नंबर नाही टाकला तर त्याने वाउचर नंबर घेऊन घेतला, काही हरकत नाही. 9 नंबर आला. 18,500 रुपये काय आला? एक सेकंड, त्याने बिल न घेण्याचं कारण असं आहे का इथे मी तुम्हाला पुन्हा मागे जाऊन दाखवतो. इथे जानकी इलेक्ट्रॉनिक्स वर मी इथे आलेला आहे. इथे कंट्रोल एंटर करायचं आहे. इथे तुम्हाला इथे डिफॉल्ट क्रेडिट पिरियड हे मी टाकलं नव्हतं. इथे मी टाकतो 5 दिवस. परचेस करताना मी 10 दिवस दिलं, याचा अर्थ मी पैसे लेट देणार थोडा आहे. पण मी माल सेल केल्यावर मला जास्त दिवस नाही थांबायचा आहे. डेटर्स कडून मी लगेच पैसे मागणार आहे. म्हणून मी 5 दिवसाची काय दिली? डिफॉल्ट क्रेडिट पिरियड दिला 5 दिवसाचा. आणि इथे मी सेव्ह करून घेतो. तर 18,500 इथे बघा, आता न्यू रेफरन्स मध्ये मला तो विचारतोय. 9 नंबर बिल आलं आणि 5 दिवस. मी 2 मेला एंट्री घेणार आहे आणि 5 दिवसाचा पिरियड दिलाय उधारीचा. तर बघा 7 तारीख म्हणजे 5 दिवसानंतर 7 तारीख येणार. 2 तारखेनंतर 5 दिवसाच्या बोलीनंतर. तर 7 मे पर्यंत मला त्यांच्याकडून पैसे घ्यायचे आहे डेटर्स कडून. तर इथे 18,500चं मी बिल काय केलं? एंटर केलं. आणि इथे गुड सेल्सला मी क्रेडिट करणार, कारण सेल अकाउंट नेहमी क्रेडिट होत असते मित्रांनो. आणि इथे मी काय करणार? नॅरेशन देणार. बिंग गुड्स सेल्स ऑन क्रेडिट बेसिस ॲज पर बिल नंबर 9. याप्रमाणे मी बिल नंबर दिला आणि या बिलाला मी सेव्ह करतो. आता हे डेटर्सचं बिल आहे, यांना आपण माल सेल केलेला आहे. तर सेल केलेल्या आउटस्टँडिंगचा प्रोग्राम आपण गेटवे ऑफ टेलीवरून DSOR याप्रमाणे बघतो. हे बिल माझं सेव्ह झालेलं आहे. मी आता गेटवे ऑफ टॅलीवर जाणार. डी फॉर डिस्प्ले, एस फॉर स्टेटमेंट्स ऑफ अकाउंट, ओ फॉर आउटस्टँडिंग आणि आर फॉर रिसिवेबल. तर रिसिवेबलचा आउटस्टँडिंग प्रोग्राम हे बघा इथे आउटस्टँडिंग लिहिलेला आहे. यामध्ये मी रिसिवेबलला एंटर केलं मित्रांनो. तर पहा, जानकी इलेक्ट्रॉनिक्सचं बिल जे 2 मेचं आहे ते माझ्या समोर आलेलं आहे. रेफरन्स नंबर आलेला आहे, पार्टीचं नाव आलेलं आहे, अमाऊंट आलेला आहे आणि 2 तारखेच्या बिलाची ड्यू डेट जी आहे ती 7 मेला आहे. म्हणजे 7 मे पर्यंत मला या बिलाचे पैसे रिसीव्ह व्हायला पाहिजे. तर हा झाला माझा उधारीचा प्रोग्राम मित्रांनो. इथे बऱ्याचशा पार्ट्या तुम्हाला दिसतील, तेव्हा तुम्ही तुमच्या सेल्स एक्झिक्युटिव्हला आउटस्टँडिंगच्या प्रोग्राम मधून त्यांना त्यांच्या फील्डची तुम्ही त्यांना प्रिंट द्यायची असते, जेणेकरून ते परत येताना त्यांच्याकडून आपली जुनी उधारी हे जे नाव दिसत आहे यांच्याकडून तुम्ही पैसे बोलवता सेल्स एक्झिक्युटिव्हच्या थ्रू आणि आपल्या मालाचे प्रॉडक्ट सॅम्पल पण दुकानदारापर्यंत पोहोचू शकता. तर आउटस्टँडिंगचा प्रोग्राम हा खूप महत्वाचा आहे मित्रांनो. आता आपण पाहून घेऊ की आपल्याला त्यांची रिसीट कशी घ्यायची आहे. तर मी इथे आलोय व्हाउचर्सला. इथे मी आधी रिसीट घेतो. रिसीट मला आधी घ्यायची आहे जानकी इलेक्ट्रॉनिक्सची. बघा इथे दिसत आहे 18,500 आणि मी 2 मेला त्यांना माल सेल केला होता. 5 दिवसाची बोली होती 7 तारखेची. तर काही हरकत नाही, इथे मी 7 मेला डाटा एंट्री घेतो. तर 7 मे माझी तारीख घेत नाही, मी 31/5 तारीख घेतो आणि इथे 18,500 मी इथे 18,500 काढलेले आहे. तर बघा अगेन्स्ट रेफरन्स, जेव्हा मी माल सेल केला तेव्हा मी न्यू रेफरन्स दिलं होतं आणि जेव्हा मला पैसे घ्यायचे आहे तेव्हा मी अगेन्स्ट रेफरन्सने बिलाला मॅच करणार. इथे बघा इथे बघा 5 दिवसाच्या बोलीचे पैसे आले आणि 18,500 काय झाले आपल्याला बँकेच्या थ्रू येत आहे. तर मी इथे बँकेला डेबिट केलं. ओके, आणि मी इथे सेव्ह करणार. तर बघा जानकी इलेक्ट्रॉनिक्सचं जे लेजर आहे ना ते माझं नील झालेलं आहे. 18,500चा माल मी सेल केलेला आहे 2 मेला आणि त्याच महिन्यात मला बँकेच्या थ्रू 18,500 रुपये मिळाले आहे. याप्रमाणे एक पेमेंटची एंट्री घ्यायची आहे प्रदीप इलेक्ट्रॉनिक्सची. तर मी इथे येणार व्हाउचरवर. इथे माझा रिसीट व्हाउचर शो होत आहे. तर मी F5 प्रेस करून इथे F5 ने पेमेंटची एंट्री करणार. पेमेंटमध्ये आलो, मी प्रदीप इलेक्ट्रॉनिक्सला डेबिट टाकत आहे 15,500 रुपये.
तर इथे पहा तो अगेन रेफरन्सने बरोबर मॅच करत आहे. इथे 10 दिवसाच्या बोलीवर माल आपण उधारीवर परचेस केला होता, 15,500 पेड करणार 10 जून. तर आपण एक काम करू, 10 जून न घेता 2 जूनलाच पैसे घेऊन घेऊ, थोडे लवकर घेऊन घेऊ. आणि इथे मी या एंट्रीला सेव्ह करत आहे मित्रांनो. तर पहा इथेच समजतंय की पार्टीचा लेजर हे नील झालेला आहे. तरी पण आपण गेटवे ॲप टॅलीवर येऊन डिस्प्ले अकाउंट लेजर, त्याप्रमाणे प्रदीप किराणा इथे मी आलो. तर इथे मला काय दिसत आहे की मी 2 मेला 15,500चा माल खरेदी केला आहे प्रदीप इलेक्ट्रॉनिक्स कडून आणि 2 जूनला मला त्यांचे पूर्ण पैसे मिळाले बँकेत. ओके. आणि क्लोजिंग बॅलन्स माझा नील झालेला आहे, कोणताही बॅलन्स नाही आहे अकाउंटला. तर याप्रमाणे काय झालं की मी क्रेडिट बेसिसवर परचेस आणि सेल केली आणि मला क्रेडिट बेसिसवर परचेस आणि सेल करण्यासाठी ॲप 11 फीचर्स मधून बघा, ॲप 11 फीचर्स मधून इनेबल बिल वाईज एंट्रीला मी इथे यस केलं होतं. तेव्हा मी डेटर आणि क्रेडिटरला डिफॉल्ट क्रेडिट पिरियड लावू शकलो. तर मित्रांनो येथे आपण आता बघणार आहे आउटस्टँडिंग प्रोग्राम. तर मला यायचा आहे डिस्प्ले. गेटवे ॲप टॅलीवरून मी डिस्प्लेला आलो. डिस्प्लेला आल्यानंतर मी स्टेटमेंट्स ऑफ अकाउंटला आलो. स्टेटमेंट्स ऑफ अकाउंटमध्ये आपल्याला आउटस्टँडिंग दिसते. आउटस्टँडिंगला मी इथे क्लिक करतो. आउटस्टँडिंग ही 2 प्रकारची असते, रिसिवेबल, पेएबल. रिसिवेबल मध्ये आपण विकलेल्या मालाच्या उधारीचे डेटर्स दिसतात, म्हणजे आपले उधारीचे ग्राहक दिसतात. तर पेएबल मध्ये आपल्याला उधारीचे खरेदीदार दिसतात, ज्यांच्याकडून आपण उधारीवर माल खरेदी केलेला आहे. तर मी तुम्हाला आधी रिसिवेबल मध्ये दाखवतो की मी जानकी इलेक्ट्रॉनिक्सला 2 मेला 18,500चा माल सेल केला होता. ओके. तर सेल केलेल्या मालाची इथे तुम्हाला अमाऊंट दिसत आहे आणि 7 मे पर्यंत मला त्यांच्याकडून पैसे येणे बाकी आहे. त्याच्यानंतर मी पेएबल्स मध्ये शो करतो तुम्हाला की इथे प्रदीप इलेक्ट्रॉनिक्स कडून मी मालाची खरेदी केली होती 2 मेला आणि 15,500 रुपये 12 मे पर्यंत मला त्यांचे पैसे देणे बाकी आहे. तर याप्रमाणे आपल्याला आउटस्टँडिंग प्रोग्रामचा काय फायदा होतो की दोन्हीकडची जी उधारी आहे आउटस्टँडिंगची, पेएबल आणि रिसिवेबलची, ती आपल्याला दोन्ही स्क्रीनवर दिसते आणि या उधारीच्या लिस्टमुळे आपण सेल्स एक्झिक्युटिव्हला किंवा जो व्यक्ती बाहेर रिकव्हरी करायला जाणार आहे त्यांच्याकडे ही लिस्ट देऊ शकतो. आपली उधारी पण बोलवू शकतो आणि आपल्या मालाचा सॅम्पल आहे, प्रॉडक्ट आहे, ते सेल्स एक्झिक्युटिव्ह जेव्हा बाहेर जातो हे तेव्हा दोन्ही कामं करतो की मालाची ऍड करणे, प्रॉडक्ट दाखवणे, सॅम्पल दाखवणे आणि त्यांच्याकडे येणे असलेली उधारी घेऊन येणे. तर मित्रांनो आउटस्टँडिंग प्रोग्रामसाठी मेंटेन बिल बाय बिल ही कमांड किती कामाची आहे ती तुम्हाला यावेळी माहीत पडलं. कारण जर तो एखाद्या फील्डवर जात आहे आणि तिथे 50 शॉपकीपर असतील, दुकानदार असतील किंवा तुमचे डिस्ट्रीब्युटर असतील, तर त्या डिस्ट्रीब्युटरसाठी तुम्ही 50 लिस्ट नाही काढू शकणार, 50 लेजर काढू नाही शकणार वेळेवर. त्याच्यामुळे एका क्लिकवर मेंटेन बिल बाय बिल ही तुम्हाला उधारी ची लिस्ट त्यांना काढून देता येते. इथे 50 ते 60 पार्ट्या असू शकतात. त्या फील्ड वाईज तुम्ही त्यांना स्क्रीनवरून प्रिंट काढून देऊ शकतात. तर हा प्रोग्राम खूप कामाचा आहे मित्रांनो आणि सहसा टॅलीमध्ये शिकवल्या जात नाही. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला जर समजला नसेल तर तुम्ही हा पुन्हा पुन्हा पहा आणि मला तसा काही कॉमेंट्स करा. मी तुमचे काही डाऊट असतील, काही क्वेश्चन असतील तर मी ते क्लिअर करेल मित्रांनो. तर आजपर्यंत माझ्या व्हिडिओला जो प्रतिसाद मिळत आहे तोच नेहमी माझ्या व्हिडिओला प्रतिसाद मिळावा आणि याबरोबरच मी माझा हा व्हिडिओ इथे संपवत आहो मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम.